मंडळी, अशी शेती तुम्हाला वारंवार भेटणार नाही आणि बजेटमध्ये 1,00,000 रुपयांनी, 1,00,000 रुपयांनी अगदी पुण्याच्या जवळ ही शेती विकायला आलेली आहे आणि ही हिरवीगारच शेती आहे. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयांनी शेती विकायला आलेली आहे. आणि ही शेती कुठं असणार आहे, काय असणार आहे, मालक कोण आहे आणि लोकेशन कुठलं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरासाठी बघा हा जो व्हिडिओ असणार आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे. कारण की आपल्याला हिरवीगार शेती पाहिजे आणि बजेटमध्ये पाहिजे, तर त्यासाठी इथंच मी सगळी माहिती देणार आहे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आज 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयांनी शेती विकायला आलेली आहे. आणि ही शेती कुठं असणार आहे, काय असणार आहे, मालक कोण आहे आणि लोकेशन कुठलं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरासाठी बघा हा जो व्हिडिओ असणार आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे. कारण की आपल्याला हिरवीगार शेती पाहिजे आणि बजेटमध्ये पाहिजे, तर त्यासाठी इथंच मी सगळी माहिती देणार आहे. अगदी 1,00,000 रुपयांनी, 1,00,000 रुपयांनी अगदी पुण्याच्या जवळ ही शेती विकायला आलेली आहे आणि ही हिरवीगारच शेती आहे. मंडळी, अशी शेती तुम्हाला वारंवार भेटणार नाही आणि बजेटमध्येच असणार आहे. वेगवेगळ्या जागा अवेलेबल आहे आपल्याकडं आणि आपला हा जो चॅनल आहे हे प्रथम प्लॉटिंगचा चॅनल आहे. प्लॉटिंगचं म्हणजे इथं शेती विकायला येते, जागा घरासाठी विकायला येते आहे, बरोबर ना. आणि इथं कितीतरी आपण रो हाऊस टाकलेले आहे आणि डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर जे काय असणार आहे तिथं तुम्ही घेऊ शकता त्या मेंबरशिपच्या माध्यमातून. पण आज मी शेतीच्या ह्याच्यावरती बोलणार आहे. नेमकी बजेटमध्ये असलेली ही शेती आपल्याला कुठं भेटणार आहे. अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो की बघा ही अर्धवट माहिती घेऊन काय होणार नाही आपलं. कारण की लोक टायटल बघून मला फोन करणार आहे, माझा नंबर पण तुम्हाला दिसतो. पण आधी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा. मला काही शौक नाही की 8-10 मिनिटापर्यंत काहीतरी बडबड करायचं. मी फालतूची बडबड करायला बसलेलं नाही. इथं या शेतीच्या बद्दलच सांगायला हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे जे लोकेशन असणार आहे त्याच्याबद्दलच सांगणार आहे. बघा काय होतं माहिती का, आपल्याला पाहिजे असती जागा, आपल्याला पाहिजे शेती, पण आपल्या डोक्यामध्ये बसलेले की पुण्याच्या जवळ पाहिजे, बरोबर ना. पुण्याच्या जवळ पाहिजे, तर पुण्याच्या जवळ मला हे सांगा कोण विकायला बसलं का. जे पुण्याच्या जवळ असणार आहे ते काय शेती तुम्ही तिथं करू शकतात का. त्या जागेचा भाव काय चालू आहे ते विचार करा तुम्ही. अहो 2 गुंठ्यात 3 गुंठ्यामध्ये बिल्डर लोक मोठमोठ्या बिल्डिंगी उभे करून राहिलेले आणि आपल्याला पाहिजे 2 एकर पाहिजे, 1 एकर पाहिजे, तर अशी शेती कुठं भेटणार आहे. अहो टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही इथंच आपल्याकडंच भेटणार आहे आणि अगदी बजेटमध्ये असणार, लांब असणार आहे, पण पुण्याच्या जवळच असणार आहे. मंडळी, या जागेला येणाऱ्या काळामध्ये खूप डिमांड असणार आहे. कारण की बघा इथं जे होणारा असणार आहे, चालू आहे, काम चालू आहे, कुठलं एअरपोर्टचं काम चालू आहे. आणि इकडून बघायला गेलं एअरपोर्ट किती असणार आहे, फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर एअरपोर्ट आहे. आणि ही जी शेती आपल्याला बघा गुंठ्यामध्ये पण भेटणार आहे आणि एकरमध्ये पण भेटणार आहे. जमीन पाहिजे तेवढी जमीन आहे, पण आपण जे विचार करतो ना की अगदी पुण्याच्या जवळ पाहिजे. आता मला हे सांगा, हडपसरच्या पुढं उर्ली कांचने काय जमिनीचा भाव चालू आहे? 30-35 लाख रुपये गुंठा चालू आहे का नाही सांगा तुम्ही. हे प्लॉट घ्यायला गेलं 30-30, 35-35 लाखाला आहे. आणि ॲग्रिकल्चर प्लॉट खरेदी करायला गेलं जे 11 लोकांमध्ये, कमीत कमी 11 लोकांमध्ये त्यांचे सातबारे असतात, ती जमीन जी आहे 15 आणि 16 आणि 17 लाखामध्ये ही ती जमीन विकायला, पण ती पण भेटत नाही बघायला गेलं. मग प्लॉट कुठे भेटणार उर्ली कांचनला. अहो आपण उर्ली कांचनचं का बोलतो,
कारण की इथूनच तो मार्ग जातो. अहो, ही जी जागा जी आहे, ही जी लोकेशन जे आहे, तर खूप फेमस लोकेशन आहे. पहिलं तर मी तुम्हाला सांगतो, 1 गुंठा शेती घेतली तर जमणार का? नाही जमणार. बरोबर ना? 1 गुंठ्यामध्ये होऊ शकते शेती? नाहीच होऊ शकते. 1000 स्क्वेअर फीटमध्ये काय काय उगवणार आपण? कमीत कमी आपल्याला 10 गुंठे तरी घ्यायला लागणार, म्हणजे 10,000 स्क्वेअर फीटची जमीन. बघा, एखाद्या गुंठ्यामध्ये आपण 800-900 स्क्वेअर फीटचा आपला एक स्वतंत्र फार्म हाऊस सारखा घर बनवू शकतो. बाकीचं 8-9 गुंठे काय करणार? त्याला आपण आपल्या शेती म्हणून हे करू शकतो. म्हणजे टोटल 10 गुंठे कितीला बसणार आहे? 10 लाखाला बसणार. हो, 10 लाखालाच येणार आहे. पण नावावरती करायला 1 लाख रुपये वरती आपल्याला द्यायला लागणार आहे. आता हे जी शेती असणार आहे ही गावापासून थोडीशी लांब आहे. लांब आहे ही गावापासून. पण तुम्हाला एकदमच चांगली शेती पाहिजे, एकदमच स्वातंत्र्य, 1.25 लाख पण आहे आणि 1.5 लाख रुपये गुंठा पण आहे. टोटल 1.5 लाख रुपये गुंठा पण आहे. आपण बघायला गेलं, ही शेतीबद्दल विचार करायला गेलं तर जी 1.25 लाखनी आहे, तर त्याचे जे होतात 13.5 लाख रुपये होतात. 13.5 लाख रुपये. आता हे 13.5 लाख जे आहे, कॅशमध्ये द्यायचं का हप्त्याने द्यायचं? अहो, कॅशमध्येच आहे. ज्याला विकायची ही जमीन ती कॅशमध्येच बसलेले माणूस. ओके, 12.5 लाख रुपये जे आहे, 1.25 लाखनी हिशोब केलं तर 12.5 होतात. आणि 1 लाख रुपये जे आहे खरेदी खर्च, 7-12साठी ते खर्च करायला लागणार. म्हणजे टोटल 13.5 लाख रुपये. आणि 1.5 लाखाने तुम्ही 1.5 लाखाने हिशोब लावा तुम्ही किती होतात. ओके मंडळी, जमीन आपल्याला खरेदी करायची, आपल्याला मेन जे लोकेशन पाहिजे आपल्याला, तर लोकेशन कुठं भेटणार आपल्याला? आपल्याला निदान एक 70 किलोमीटर लांब जायला लागणार आहे. मी जास्त लांब बोलत नाही, 70 किलोमीटर. आता हे जे आहे, जसं आपण उरली कांचन बोललं, तर त्याच्याच पुढं हे केडगाव चौफुला म्हणून खूप फेमस रेल्वे स्टेशन आहे आणि गाव पण फेमस आहे, केडगाव चौफुला. आणि ही जमीन तिथून एक 7 किलोमीटर अंतरावर असणार, 7 ते 8 किलोमीटर असणार आहे. बघा, 1 लाख रुपये गुंठ्याने आपल्याला भेटू राहिलेली. आता हे 11 लाख रुपये जे आहे आपल्याला कॅशमध्येच द्यायचे, हप्ता वगैरे होणार नाही. तर ही जमीन जी आहे ही कॅशमध्येच विकायला आहे. ओके, केडगाव चौफुला जे आहे, पुणे स्टेशन पासून थेट केडगाव रेल्वे स्टेशन किती 60-65 किलोमीटर भरतो. ओके, आणि ही जी जमीन आहे टोटल 70 किलोमीटर पडती. ही जमीन 70-75 अशी पडत असेल. केडगावला कितीतरी गाव आहे आणि आमची जी टीम सर्च करत असते ही जमीन वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन कोणाला विकायचं काय ते बघत असते आणि त्याच माध्यमातून ही शेती विकायला आलेली. मी एवढंच बोलणार आहे की ह्याचा जो 7-12 खरेदी खत सगळं काही क्लिअर असणार आहे. तुम्हाला 1 रुपयाचा टेन्शन पडणार नाही. कारण की बघा, हे जे व्यवहार आहे डायरेक्ट मालकाकडूनच होणार आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा कोणाला कमिशन द्यायची गरज पडणार नाही. जे काय असणार आहे ते तुमच्या समोर उघडं असणार आहे. बरं, तुम्हाला ही जमीन बघायला यायची असेल तर तुम्हाला 3,000 रुपये द्यायला लागणार आहे. आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूरचा एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आहे. आणि आपला नंबर तुम्हाला दिसतोच, 9028750499. हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे. थेट तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकतात आणि 3,000 रुपये तुम्ही जे काय खर्च येणार आहे हे जमीन बघायचं ते तुम्हाला द्यायला लागणार आहे.
आता असे पण लोक असतात त्यांच्याकडे स्वतःची गाडी असते, जे मुंबईवरून येणार आहे, ते कुठून कुठून लांबून येणार आहे, त्यांची स्वतःची गाडी असते. पण त्या लोकांना एक रिक्वेस्ट करणार आहे की 2 सीटची जागा तुमच्या गाडीमध्ये ठेवा, आपल्या ऑफिसला या, आपल्या 2 माणसांना घेऊन जावा तुम्ही. ओके, वाटलंच तर मी स्वतः येईन ती जागा दाखवायला. आपण ती जागा तुम्हाला वेगवेगळ्या जागा बघायला भेटणार. तुम्हाला एकरमध्ये पाहिजे 22 लाख आहे, 30 लाख आहे, 40-50 लाख रुपये एकरसुद्धा तुम्हाला आपण शेती देऊ शकतो डायरेक्टली. खूप साऱ्या जागा अवेलेबल आहे. पण आपल्याला जे विचार आपण जे करतो ना की पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे, ते विचार सोडायला लागणार आहे. मी एवढंच बोलणार तुम्हाला आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे. पण तुम्हाला ही 1 लाख रुपयेवाली शेती कशी वाटली त्याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. आणि माझा हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून तुम्ही बघतात तेवढं मला सांगू शकतात. बरोबर ना? भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. शेती खरेदी करायला लवकरात लवकर या, कारण की बघा ही शेती राहणार नाही एवढ्या कमी बजेटची आणि एकदमच पुण्याच्या जवळची. बरोबर ना? भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.